श्री स्वामी समर्थ हे नाव उच्चारलं तरी अंगात एक नवीन ऊर्जा संचारते। अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज दत्तावतार मानले जातात। साधारण 18व्या शतकात महाराष्ट्र भूमीवर त्यांचे आगमन झाले। अलौकिक शक्ती, अपार व्यक्तिमत्व यामुळे ते लोकांच्या हृदयात अधिराज्य गाजवू लागले। अक्कलकोट येथे त्यांनी आपला मुक्काम केला आणि याच ठिकाणामुळे त्यांना अक्कलकोट स्वामी समर्थ म्हणून जगभर प्रसिद्धी मिळाली। स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी व आशीर्वादासाठी देशभरातून भक्ताचा ओघ सुरू झाला। त्यांनी गरजूच्या हाकेला धावून जाऊन आधार दिला, आजारी लोकांना बरे केले आणि भक्तांच्या दुःखातून त्यांची सुटका केली। त्यांचे उपदेश आणि वचन आजही प्रत्येक भक्ताला जीवनाची नवी दिशा दाखवतात। स्वामी समर्थ महाराजांचे अनेक शिष्य त्यांच्या कृपेने आध्यात्मिक मार्गावर पुढे गेले। त्यामध्ये बाळाप्पा, सुंदराबाई आणि बिडकर महाराज या शिष्याची नावे विशेष महत्त्वाची मानले जातात। त्यांनी पुढे जाऊन दत्त भक्तीचा प्रसार सर्वत्र केला। आज अक्कलकोट हे नाव जगभरीत भक्ताच्या श्रद्धास्थानाचे प्रतीक आहे। स्वामी समर्थ महाराजांचे समाधीस्थान हे भक्तासाठी खऱ्या अर्थाने परमधाम आहे। दररोज हजारो भाविक श्री स्वामी समर्थ असा गजर करत येथे येतात आणि आपले दुःख विसरतात। स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या अखेरच्या क्षणी उच्चारलेले अमर वचन आजही भक्तांना आश्वस्त करते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। म्हणूनच अक्कलकोट आणि स्वामी समर्थ महाराज हे केवळ एक ठिकाण वा व्यक्ती नसून श्रद्धा, भक्ती आणि आत्मविश्वासाचे जिवंत प्रतीक आहे। श्री स्वामी समर्थ भन्नाट माहिती चॅनलवरील आणखी अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।